नमस्कार मित्रांनो, या विभूतीपादाच्या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण विभूतीपादामध्ये वेगवेगळे सूत्र बघतोय, त्यांचा अर्थ लावण्यासाठी काही उदाहरणं देखील लक्षात घेतोय. तुम्हाला हे माहिती आहे का की ह्या पृथ्वीवरती या विश्वामध्ये असे काही स्त्री पुरुष होऊन गेलेत की ज्यांनी निसर्गातील शक्तींवरती विजय मिळवून आपल्यामध्ये अशी सिद्धी जागृत केली की ते संपूर्ण सिद्धिमय बनलेले आहेत. या पुरुषांची या स्त्रियांची आज आपल्या काही प्रमाणात माहिती करून घ्यायची. तुम्हाला महर्षी पतंजली माहितीच आहे. त्यांनी आपल्या समोर हा योगाचा सागर असा मांडलेला आहे की आपलं शरीर आणि मानसिक अवस्था बलवान करण्यासाठी आपण सजग झालो. हा योग सूत्र त्यांनी आपल्या समोर मांडला आणि हे योग दर्शन म्हणून या भारतामध्ये प्रसिद्ध झालं. संत ज्ञानेश्वरांचा जन्म आळंदी येथे झाला. त्यांनी अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर लिहिले. मात्र त्यांच्या जन्मामध्ये पण असे काही प्रसंग आहेत की ज्यांनी ते सिद्ध पुरुष म्हणून ओळखले जातात. त्यांनी चांगदेवांना जे भागावरनं त्यांना भेटावायला आलते त्यांना अगदी भिंत चालून आपले दर्शन दिले. इतकेच नाही तर रेड्याच्या तोंडून वेद वदवण्याचे काम देखील संत ज्ञानेश्वर महाराजांनी केले. स्त्रियांमध्ये जर उदाहरणं बघायची झाली तर आपल्या तोंडून गार्गीचं नाव निघाल्याशिवाय राहणार नाही. गार्गी या राजा जनकाच्या दरबारात अगदी महान सिद्ध स्त्री म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी महाज्ञानी याज्ञवल्क ऋषींना देखील कठीण प्रश्न विसरून अगदी निरुत्तर केले असं देखील म्हणायला हरकत नाही. त्यापुढे आपण मीरा अल्फासा यांचं देखील उदाहरण घेऊ शकतो. जन्माने त्या पॅरिसला जरी जन्मल्या असल्या, जू कुटुंबात जन्मून देखील त्या भारतामध्ये पॉंडिचेरी येथे आल्या. अरविंदजी यांच्या संपर्कात आल्यावरती त्यांनी इंटिग्रल योगाचं संपूर्ण ज्ञान प्राप्त केलं आणि आपल्या सिद्धीला, तपश्चर्येला, साधनेला त्यांनी एक सिद्धता प्राप्त करून दिली. स्त्रियांमध्ये आणखीन एक नाव आपल्या समोर येतं ते म्हणजेच हजरत बबजान यांचं. हजरत बबजान यांचा जन्म पाकिस्तान मधल्या बलुचिस्तान येथे झाला. मूळच्या राजघराण्यात असलेल्या हजरत बबजान आपले पालक आपलं लग्न लावतात म्हणून घरातून पलायन करतात. तिथून अरब आणि मग भारतामध्ये येऊन स्थायिक होतात. यांनी या दरम्यान बऱ्याच मक्का, मदिना किंवा सुफी संतांचे दर्शन घेऊन त्यांच्याकडून आत्मसिद्धी प्राप्त केली. पुण्यातल्या कॅम्पमध्ये त्या येतात आणि एका कडुलिंबाच्या झाडाखाली फक्त पलंग आणि गोंडपाट याच्यावरती त्या बसतात आणि तिथेच आपलं ठाण मांडतात. त्या तेथेही बसून इतकी सिद्धी प्राप्त करतात की त्यांच्या दरबारात जे लोक त्यांना भेटायला येत त्यांच्यामध्ये अगदी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी बऱ्याच जाती धर्माचे लोक त्यांना ते बोलो बेटा, यस डिअर अशा नावाने संबोधतात. सेंट विन्सेंट या महाविद्यालयातला शिकणारा एक विद्यार्थी जेव्हा हजरत बबजानला भेटायला येतो तेव्हा ती त्याच्या कपाळावरती जेव्हा चुंबन करते तेव्हा त्यांना इतकी सिद्धी प्राप्त होते की पुढे जाऊन ते गुरु मेहर बाबा म्हणून आपल्या समोर येतात. महर्षी पतंजली, संत ज्ञानेश्वर महाराज, गार्गी, मीरा अल्फासा किंवा हजरत बबजान यांचं दर्शन घेणं शक्य आहे. त्यांच्याशी प्रश्नोत्तर करणं किंवा त्यांच्याशी संवाद साधणं हे शक्य आहे का, याचं उत्तर महर्षी पतंजलींनी विभूतीपादातल्या सूत्र नंबर 32 मध्ये आपल्याला दिलं. हे सूत्र बघूया. मूर्ध ज्योतिषी सिद्ध दर्शन. या सूत्रामधील प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण एक एक करून समजू. मूर्ध ज्योतिषी. मूर्ध या शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्या डोक्यावरती हा जो टाळूचा भाग आहे त्याच्यावरती जी ज्योती आहे, जर योगी साधकाने या ज्योतीवरती संयम साधला तर सिद्ध दर्शन. सिद्ध म्हणजेच काय, जे सिद्ध पुरुष आहेत, ज्या योगिनी आहेत, जे मुक्त आत्मेत, जे महान पुरुष या आधी होऊन गेले त्यांचं दर्शनम म्हणजेच त्यांचं दर्शन आपल्या सहज शक्य आहे. त्यांच्याशी भेटणं, बोलणं हे आपल्या सहज शक्य आहे. यासाठी आपण एक छान उदाहरण बघूया. आपल्या घरामध्ये जेव्हा टीव्ही चालत नाहीये तेव्हा आपण अँटिना थोडासा किंवा डिश टीव्ही थोडंसं सेट करण्याचा प्रयत्न करतो. बघा, या डिश टीव्ही थेट आकाशातल्या सॅटेलाइटशी कनेक्ट असतात. सॅटेलाइटमध्ये विविध जे वेगवेगळे चॅनल्स आहेत त्यांची फ्रिक्वेन्सी मॅच होत असते. अँटिनाला जेव्हा आपण त्या सॅटेलाइटच्या फ्रिक्वेन्सीशी मॅच करतोय तेव्हा आपला टीव्ही दिसायला लागतो. या ठिकाणी आपलं हे जे मूर्धा केंद्र आहे ते ह्या अँटिना सारखं आहे आणि हे सिद्ध पुरुष त्या आकाशातल्या सॅटेलाइट मधल्या फ्रिक्वेन्सी सारखे. ते एकत्र जर आपण मॅच केले
तर आपल्याला त्यांचं दर्शन सहज शक्य. आज आपण विभूतिपादातल्या सूत्र नंबर 32 कडे बघितलं. टाळूवरच्या या मूर्धा केंद्राच्या ज्योतीवरती जर योगी साधकाने संयम साधला तर त्याला सिद्ध स्त्री पुरुषांचे दर्शन घडतं. आज आपण हे समजून घेतलं. आपल्याला बरीच अशी सूत्र अजूनही समजून घ्यायची. तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली? तुम्हाला हे एक्सप्लेनेशन, तुम्हाला हे स्पष्टीकरण कसं वाटलं? आवडलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.